कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने केंद्र और राज्य सरकार पर कई मुद्दों को लेकर निशाना साधा। उन्होंने कांग्रेस सांसद राहुल गांधी की आलोचना और जंतर मंतर आंदोलन पर हुई कार्रवाई को लेकर प्रशासन पर सवाल उठाए। वहीं एमआईडीसी के लिए जमीन अधिग्रहण के मुद्दे पर उन्होंने कहा कि उद्योगों का विरोध नहीं है, लेकिन किसानों की उपजाऊ जमीन नहीं ली जानी चाहिए। आगे वडेट्टीवार ने एसआरए, टीडीआर और बिल्डर घोटाले को लेकर भी सरकार पर गंभीर आरोप लगाए और जांच की मांग की। यह आरोप विजय वडेट्टीवार ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान लगाए। लोकशाही संपवणारेच पंतप्रधान असतील विशेषतः सगळ्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे। काल ज्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं शांततामय आंदोलनाला हाताळले गेले आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं, ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचे केंद्रस्थानी आंदोलन होतं। ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला असता कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं त्याबद्दल त्यामधून या देशातील तरुणांचा उद्धरण होणार नाही, हे आता मात्र सरकारने उद्योगाला जमीन घेत असताना सतीच जमीन घेऊन सुरू करतो। असे आहे की देशामध्ये सगळेच उद्योग काही दीर्घकाळ चालले कसं नाही, अनेक उद्योग बंद पडतात। आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत, त्याला अनेक कारणं आहेत। कुठे युनियन सी केलं होतं, बँक करत होतं, ग्रामपंचायतीचा प्रॉब्लेम होतो, उद्या जमीन द्यायची, काही मोबदला मिळेल आणि काही नोकरी मिळेल। उद्या हे युनिट बंद झालं, तो युनिट बंद झाली तर उद्या ते जमिनी गेली आणि नोकरी गेली। म्हणून जमीन घेताना सरकारला उद्योग करायला खर्च पण त्या जमिनी घेताना सुटी जमीन का घ्यायचं याचा आग्रह करतो। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं सरकार आग्रह करते आणि दबाव टाकतो। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आंदोलन झाले, सुटी जमीन आम्ही देणार नाही म्हणून, परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नाही आहे। उद्योगपतीसाठी पायगळा जरूर घाला, पण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून उद्योगपतीसाठी पायगळा घालणं चुकीचं आहे। आमच्या उद्योगाला विरोध नाही, सुपीक जमीन घेण्याला विरोध राहील आणि जर बळजबरी करत असेल तर काँग्रेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनी आम्ही स्वतः जाऊ आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू। जमिनी जबरदस्तीनं घेता येणार नाही, त्यांच्या कन्सेंटने घेता येईल तर तुम्ही घ्या।